नमस्कार बालमित्रांनो, मराठी पाठ्यपुस्तक या अंतर्गत आज आपण धडा 11 हँडसम बनण्याचा उपाय हा धडा आज आपण अभ्यासणार आहोत। तर मी धड्याचे वाचन करते। आई, मला हँडसम कसं बनता येईल? दीपकने विचारले। त्यावेळेस दीपक आरशात पाहत होता। आईच्या काहीच लक्षात आले नाही। हँडसम म्हणजे काय रे? आईने विचारले। सुंदर, दीपक म्हणाला। बघ ना आई, माझे गाल कसे बसले आहेत। माझ्या वर्गातील इतर मुले किती हँडसम आहे। गोबरे गाल, चेहऱ्यावर लालिमा आणि गोल गोल चेहरा, सर्वजण ताज्या ताज्या टोमॅटो सारखे आहेत। मग आई, मीच का ग इतका निस्तेज? दीपकने मनातील खंत आपल्या आईला बोलून दाखवली। आता हा दीपक नावाचा जो मुलगा होता हा आपल्या आईला विचारतो, आई, मला हँडसम कसं बनता येईल? हँडसम म्हणजे काय? सुंदर। हँडसम म्हणजे आता बघा, कुठला मुलगा जर आपल्याला सुंदर दिसत असेल तर आपण काय म्हणतो? वाव, काय हँडसम आहे ना, हो की नाही? तर तो दीपक आईला विचारतो की आई, मला हँडसम बनायचंय, पण कसं बनता येईल? आणि तो आरशात बघून ह्या सगळ्या गोष्टी बोलू लागला। पण आई बोलू लागली, हँडसम म्हणजे काय रे? तर तो म्हणाला, सुंदर। आई, बघ ना, माझ्या वर्गातली जी माझी मित्र आहेत ती मित्र खूप दिसायला हँडसम आहेत। त्यांचे ते गोबरे गोबरे गाल, म्हणजेच असे मोठे मोठे गाल, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे लाल तेज आहे, तर अशा प्रकारे हे टोमॅटो सारखे ताजे ताजे दिसतात। पण मीच का ग इतका निस्तेज? निस्तेज म्हणजेच जो आपल्या चेहऱ्यावर तेज नसतो त्याला निस्तेज असे म्हणतात। तर दीपकने आपल्या मनातलं जे दुःख आहे ते आईला बोलून दाखवलं। दीपकचा हा प्रश्न ऐकून आई विचारात पडली। ती दीपकला पौष्टिक आहार देऊ शकत नव्हती, त्यामुळे दीपक रोडावला आहे आणि त्याचे गाल बसले आहेत असे आईला वाटले। आई, हँडसम बनण्याचा उपाय मलाही सांग ना, दीपक म्हणाला। आता ज्यावेळेस दीपकने आईला हा प्रश्न विचारला त्यावेळेस आई थोडी विचारात पडली। आई विचार करू लागली की कदाचित दीपकला पौष्टिक आहार मिळत नसेल आणि तो रोडावला आहे। रोडावला म्हणजेच तो बारीक झाला आहे आणि त्याचे गाल सुद्धा बसले आहे। तर अशा प्रकारे दीपक आईला विचारू लागला की मला पण काहीतरी उपाय सांग। आई जरा विचार करून म्हणाली, राजा, कधीही खोटे बोलू नकोस आणि कधीही चुकीचे वागू नकोस, म्हणजे तू सुद्धा हँडसम होशील। हँडसम नाही आई, हँडसम म्हणतात, हँडसम। दीपक थोडे थोडे इंग्रजी शब्द येतात हे पाहून आईला आनंद झाला। आईने हँडसम बनण्याचा उपाय सांगितल्यानंतर दीपक बराच वेळ विचार करत राहिला। दीपक हा 11 वर्षाचा एक अत्यंत हुशार विद्यार्थी होता। परीक्षेत तो नेहमी पहिल्या 3 क्रमांकात उत्तीर्ण होत असे। दीपकचे वडील गेल्यानंतर त्याची आई भाजी विकून दोघांचे पोट भरीत असे। आता जेव्हा त्याने आईला विचारलं की मला हँडसम बनण्याचा उपाय सांग, त्यावेळेस आई थोडा वेळ विचार करू लागली आणि मग त्याला म्हणे की जर तुला हँडसम बनायचं असेल तर कधीही खोटं बोलू नकोस आणि चुकीचं तर अजिबात वागू नकोस। त्यावेळेस दीपक थोडासा विचार करू लागला। आता ह्या दीपकला इंग्रजी शब्द येत होते हे बघून आईला खूप आनंद झाला आणि आईने जो उपाय सांगितला त्यावर हा दीपक बराच वेळ विचार करत राहिला। दीपक याची जी वय होती ती 11 वर्षाची वय होती आणि तो वर्गात खूप बुद्धिमान म्हणजेच हुशार विद्यार्थी होता। दरवर्षी परीक्षेत पहिल्या 3 क्रमांकामध्ये त्याचा नंबर यायचा, म्हणजेच तो उत्तीर्ण होत असे। दीपकचे वडील गेल्यानंतर त्याची आई त्याचा सांभाळ कशी करायची, तर भाज्या विकून त्याचे सांभाळ करीत असे। दीपक आपल्या गाडीवरील भाजी छानपैकी समजून ठेवत असे। लाड भडक टोमॅटो, हिरवीगार मिरची, पिवळी धमक लिंबे आणि काळी जांभळी वांगी। आता त्याची आई भाज्या विकत होती, तर दीपक सुद्धा आपल्या आईला थोडा हातभार लावायचा। दीपक भाज्या ठेवताना खूप छान त्या भाज्या सजवून ठेवे। गेल्या महिन्यात दीपकच्या शाळेत चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली होती। त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मिकी माऊसची, विविध प्रकारच्या मोटार गाड्यांची किंवा कार्टून्सची चित्रे काढली होती, परंतु दीपकने मात्र टोपलीत सजवलेल्या भाज्यांचे चित्र काढले होते। त्या भाज्यांचे हुबेहूब रंग भरले होते, त्यामुळे या चित्रकला स्पर्धेत दीपकचाच पहिला नंबर आला।
दीपकने आपल्या चित्रामध्ये रंग भरण्यासाठी मित्रांकडून रंगपेटी आणि ब्रश उसने घेतले होते. अरे रे, मी या सर्व गोष्टी खरेदी करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं, दीपक विचार करीत होता. आता हा जो दीपक होता, हा दीपक आपल्या आईला गाडीवर मदत करायचा. म्हणजेच कशी, तर भाज्या छानपैकी सजवून ठेवायचा. तर अशा प्रकारेच एक दिवस काय झालं, त्याच्या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या गेली. त्यामध्ये बरेचशा विद्यार्थ्यांनी त्या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी मिकी माऊसची चित्रे काढली, काही विद्यार्थ्यांनी मोटार गाड्यांची चित्र काढली, तर काही विद्यार्थ्यांनी कार्टून्सची चित्र काढली. परंतु दीपकने कशाची चित्र काढली, तर दीपकने एका टोपलीमध्ये सजवलेल्या भाज्यांचे चित्र काढले आणि त्या भाज्यांमध्ये हुबेहूब भाज्यांचे रंग दिले. त्यामुळे त्या चित्रकला स्पर्धेमध्ये दीपकचाच पहिला नंबर आला, कारण की त्याने खूप सुंदर चित्र काढले होते. आपल्या चित्रामध्ये रंग भरण्यासाठी त्याच्याकडे रंगपेटी नव्हती, म्हणून त्याने त्याच्या मित्रांकडून रंगपेटी आणि ब्रश उसने घेतले. तेव्हा त्याला कुठेतरी असं जाणवलं, तो विचार करू लागला की हे रंगपेटी, ब्रश, हे जर सर्व गोष्टी मी खरेदी करू शकलो असतो तर किती बरं झालं असतं. दीपकच्या वर्गातील श्रीमंत मुलांकडे किती छान छान वस्तू होत्या. कोणाकडे परदेशी कंपास बॉक्स होती, तर कोणाकडे छानदार दप्तर. दीपक आपल्या वर्गाचा मॉनिटर होता. वर्ग शिक्षिकेने त्याला वर्गातील विद्यार्थ्यांचा गृहपाठ तपासायचे काम सोपवले होते. वर्गातील जे विद्यार्थी गृहपाठ करून आणत नसत, त्यांची नावे दीपक वर्ग शिक्षिकेला सांगत असे. वर्ग शिक्षिका अशा विद्यार्थ्यांना कडक शिक्षा करीत असे. आता दीपकचे जे मित्र होते ते खूप श्रीमंत होते. त्यांच्याकडे खूप छान छान वस्तू होते. कोणाकडे परदेशातले कंपास बॉक्स होते, तर कोणाकडे छान छान दप्तर होते. आता हा दीपक जो होता, हा वर्गाचा मॉनिटर होता. मॉनिटर म्हणजेच काय, तर वर्ग शिक्षिकेने त्याला वर्गातलं गृहपाठ तपासायचं काम सोपवलं होतं. आता हा दीपक काय करायचा, जे विद्यार्थी अभ्यास करत नसे त्यांची नावे तो वर्ग शिक्षिकेला सांगत असे आणि मग ती वर्ग शिक्षिका त्या विद्यार्थ्यांना कडक शिक्षा करीत असे. आता तुम्ही पण बघा मुलांनो, कधीतरी तुम्हाला सुद्धा तुमच्या शिक्षिकेने तुम्हाला क्लासमधलं म्हणजे तुमच्या वर्गातलं मॉनिटर बनवलं असेल, हो की नाही. मग तुम्हाला कधी वाचन करायला तिथे उभं ठेवतात का, तर तुमचं वाचन चांगलं असतं. कधी कधी तुम्हाला वह्या तपासायला सांगतात, कारण की तुमचा स्वतःचा अभ्यास पूर्ण असतो, म्हणून तुम्हाला त्या विषयाबद्दल मॉनिटर बनवलं जातं, हो की नाही. तर अशाच प्रकारे दीपक सुद्धा त्यांच्या वर्गातला मॉनिटर होता. एके दिवशी मधल्या सुट्टीत मेहुल दीपक जवळ आला. त्याने दीपकच्या हातात एक वस्तू ठेवत म्हटले, बघ, तुला पसंत आहे का. दीपकने पाहिले तर ती चाके असलेली छोटीशी पेटी होती. वा, दीपक आनंदून म्हणाला, हे फारच सुंदर खेळणं आहे. आता एक दिवस वर्गामध्ये त्याचा जो मित्र होता मेहुल, तो त्या दीपक जवळ आला आणि दीपकच्या हातात त्याने एक वस्तू दिली. तर जेव्हा दीपकने ती वस्तू पाहिली तर ती वस्तू कोणती होती, एक चाके असलेली छोटीशी पेटी होती. आणि ती बघून त्या दीपकला खूप आनंद झाला. अरे, ते काही खेळणं नाही, मेहुल म्हणाला. मेहुलने त्या पेटीवरचे छोटेसे बटन दाबले. त्याबरोबर ती छोटीशी पेटी पटकन उघडली. ते पाहून दीपकचे डोळे विस्फारले. त्या पेटीमध्ये गुलाबी रंगाचे सुवासिक खोडरबर होते. आता जी वस्तू मेहुलने त्या दीपकला दिली होती, ती वस्तू पाहून दीपकला खूप आनंद झाला. दीपकने त्या पेटीवरचे छोटेसे बटन दाबले. जसेच त्याने ते बटन दाबले तसंच त्या पेटीमधून एक वस्तू निघाली आणि त्याला आश्चर्य वाटलं. त्या पेटीमध्ये काय होते, गुलाबी रंगाचे सुवासिक खोडरबर होते. ते खेळणं नव्हतं. मेहुल म्हणाला, अरे, तुझ्या जवळच ठेव दीपक, तो तुझ्यासाठीच आणलाय. अरे चा, पण माझा आज वाढदिवस कुठे आहे. आता मेहुलने ती वस्तू दीपकसाठीच आणली होती. त्यामुळे मेहुल दीपकला म्हणाला की ही वस्तू मी तुझ्यासाठीच आणली आहे, तुझ्याजवळच ठेव. पण दीपक म्हणाला की अरे, पण आज माझा वाढदिवस नाही आहे. मेहुलने ती छोटीशी पेटी दीपकच्या खिशात टाकली. मग तो दीपकच्या खांद्यावर हात ठेवून एकदम हळू आवाजात म्हणाला, दीपू, माझं जरा ऐकशील का. मी जरी कधी गृहपाठ केला नाही तरी माझं नाव तू वर्ग शिक्षिकेला सांगू नको. त्या बदल्यात तुला अधूनमधून माझ्याकडून अशी भेटवस्तू मिळत राहील.
आता मेहुलने जेव्हा त्याला ती वस्तू दिली तेव्हा त्याने त्या दीपकच्या खिशात टाकली आणि हळुवारपणे म्हणू लागला की दीपक, मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. मी जर कधी गृहपाठ केला नाही तर कृपया करून तू माझं नाव वर्गशिक्षिकेला सांगू नको. या बदल्यात मी तुला कधी कधी भेटवस्तू सुद्धा देत राहील. यानंतर सचिन, राहुल, ऋत्विक, विस्मय यांच्याकडूनही दीपकला पेन्सिली, कंपास, गिरमीट, पेन अशा अनेक वस्तू मिळू लागल्या. या बदल्यात दीपकला केवळ एवढेच करायचे होते की ही मुले गृहपाठ न करता जरी आली तरी त्यांची नावे वर्गशिक्षिकेला सांगायची नव्हती. सुरुवातीला दीपकला वाटायचे की तो चुकीचे काम करीत आहे, परंतु नंतर त्याला याची सवयच होऊन गेली. आता सगळ्यात पहिले सुरुवात जे केली ती मेहुलने केली. मेहुलचं बघून बघून बाकीचे जे मित्र होते जसे सचिन, राहुल, ऋत्विक, विस्मय हे सुद्धा दीपकला पेन्सिली, कंपास, तर गिरमीट, पेन अशा कितीतरी वस्तू त्याला देऊ लागले. या बदल्यात दीपकला काय करायचे होते? दीपकला एवढेच करायचे होते की ह्या मुलांनी जर गृहपाठ नाही केला आणि न गृहपाठ करता ते जेव्हा वर्गात यायचे तर त्यांची नावं वर्गशिक्षिकेला सांगायची नव्हती. फक्त एवढंच काम त्या दीपकला करायचं होतं. दीपकला सुरुवातीमध्ये असं वाटलं की काही हे चुकीचं काम तर मी करत नाहीये, पण नंतर त्याला त्याची सवयच झाली. त्याला वाटलं की हे काही चुकीचं काम नाहीये. हनुवटीवर हात ठेवून खिडकी बाहेर बघताना दीपकला हे सारे आठवले. हँडसम बनण्याच्या आईने सांगितलेला उपाय त्याला आठवू लागला. कधीही खोटे बोलू नकोस आणि कधीही चुकीचे वागू नकोस, म्हणजे तू सुद्धा हँडसम होशील. जेव्हा दीपकला ती गोष्ट आठवली की आपल्या आईने हँडसम बनण्यासाठी काय सांगितलं होतं, आईने काय सांगितलं होतं त्याला की कधीही खोटे बोलू नकोस आणि चुकीचं तर अजिबात वागू नकोस, ती गोष्ट दीपकला आठवली. दीपक छोट्या आरशात आपला चेहरा न्याहाळू लागला, म्हणजेच काय तर निरखून बघू लागला. त्याला वाटले की खरोखरच त्याचा चेहरा खराब होत आहे. दीपक पुन्हा बारकाईने पाहू लागला. त्याची दोन्ही गालफडे अधिकच सपाट होत होती, म्हणजेच खाली खाली बसके होत होते. नाक आणखीनच मोठे होत होते. डोळे तर आता अधिकच खोल जात होते. दीपकला आता राहावले नाही. तो आईच्या मांडीवर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडू लागला. ओक्साबोक्शी रडू लागला म्हणजेच जोराजोराने रडू लागला. तुम्हाला इथे बघा चित्रामध्ये दिसतंय, तो आपल्या आईच्या मांडीवर बसून जोराजोरात रडू लागला आहे. आई त्याला शांत करीत त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. आता दीपकला राहावलं नाही. त्याला असं वाटत होतं की मी कधी एकदाच माझ्या आईला हे सगळ्या गोष्टी सांगतो आणि कधी नाही. आणि त्याला खूप रडावंसं वाटलं, कारण की त्याला कुठेतरी त्याची चूक जाणवली की अरे मी कुठेतरी चुकतोय आणि म्हणूनच माझा हा चेहरा निस्तेज होत चाललाय. आणि तो आईच्या मांडीवर बसून खूप रडू लागला. मग त्याने आईला सर्व काही खरे खरे सांगितले आणि मॉनिटर म्हणून जमा केलेल्या सर्व वस्तू त्याने आईला दाखवल्या. आई म्हणाली, घाबरू नकोस राजा, चूक तर सर्वांच्याच हातून होते, पण ती आपण वेळीच सुधारायला हवी. म्हणून उद्या या सर्व वस्तू ज्या ज्या मुलांनी तुला दिल्या होत्या त्यांना त्या परत देऊन टाक. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्याबरोबर दीपकने सर्व वस्तू ज्याच्या त्याला परत केल्या. आता जेव्हा तो खूप रडू लागला तेव्हा आईने त्याला विचारले की तू बाळा एवढा का रडतोस? तेव्हा त्याने आईला सर्व हकीकत सांगितली आणि त्याच्या मित्रांनी जी त्याला वस्तू दिल्या होत्या त्या सर्व वस्तू त्याने त्याच्या आईला दाखवल्या. त्यावेळेस आई म्हणाली, घाबरू नको बाळा, चुका तर सगळ्यांचीच होतं, पण त्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला वेळेवरच सुधारायला हवे. तर तू आता एक काम कर. दीपकला त्याची आई म्हणाली की ह्या जेवढ्याही वस्तू तुझ्या मित्रांनी तुला दिलेत त्या सर्व वस्तू तू त्या मुलांना परत दे. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्याबरोबर दीपकने सर्व वस्तू ज्याच्या त्याला परत केल्या. दीपकने मधल्या सुट्टीत वर्ग शिक्षिकेला भेटून त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांची क्षमा मागितली. दीपकने आपली चूक कबूल केल्यामुळे वर्ग शिक्षिकेने त्याचे कौतुक केले. घरी पोहोचल्याबरोबर दीपकने आरशात पाहिले तर आता त्याचा चेहरा खरोखरच खुलला होता. तो स्वतःवर बेहद्द खुश होऊन जोराजोरात ओरडू लागला, अगं आई बघ ना, बघ मी खरोखरच हँडसम झालो आहे.
तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शाळेत गेला तेव्हा त्याने दीपकने सर्व वस्तू आपल्या मित्रांना परत केल्या आणि दीपक वर्गशिक्षिकेजवळ जाऊन त्याने वर्गशिक्षिकेला सगळी हकीकत सांगितली आणि त्याने त्यांची क्षमासुद्धा मागितली, म्हणजेच माफी मागितली. दीपकने आपली चूक कबूल केल्यामुळे वर्गशिक्षिकेने त्याचे कौतुक केले. आता दीपक जो आहे तो नंतर घरी परतला आणि घरी परतल्यानंतर जेव्हा त्याने आरशात बघितले तेव्हा त्याला खरोखरच त्याचा चेहरा खुललेला दिसला, म्हणजेच त्याच्या चेहऱ्यावर त्याला तेज दिसलं. तो लगेच खुश होऊन जोराजोरात ओरडू लागला, आई बघ बघ, मी आता खरोखर हँडसम झालोय. म्हणजेच त्याला जाणवलं की आज मी खरं बोललोय, आज माझी चूक मी मान्य केली आहे आणि आज माझा चेहरा खुलला आहे, माझा चेहऱ्यावर तेज आलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांनो, या धड्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं की कधीही कोणाही सोबत आपल्याला खोटं बोलायचं नाही आणि इतर लोकांसोबत चुकीचं सुद्धा वागायचं नाही. आता आपण शब्दार्थ बघूया. लालिमा म्हणजेच लाली, रेडनेस. निस्तेज म्हणजेच तेज नसलेले, पेल. खोटे म्हणजे खरे नाही ते, लाय. हुबेहूब म्हणजेच जसेच्या तसे, आयडेन्शियल. सवय म्हणजेच वळण, हॅबिट. सपाट म्हणजे उंच नसलेले, फ्लॅट. गालफडे म्हणजेच गाल, ज्याला आपण चिक्स असे म्हणतो. बेहद्द म्हणजे प्रचंड, एक्स्ट्रीमली. पुढचा आहे प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. दीपकची आई त्याला काय देऊ शकत नव्हती? उत्तर आहे, दीपकची आई त्याला पौष्टिक आहार देऊ शकत नव्हती. प्रश्न क्रमांक 2, दीपकच्या आईला का आनंद झाला? उत्तर आहे, दीपकला थोडे थोडे इंग्रजी शब्द येतात हे पाहून आईला आनंद झाला. प्रश्न क्रमांक 3, चित्रकला स्पर्धेमध्ये दीपकने कोणते चित्र काढले? उत्तर आहे, चित्रकला स्पर्धेमध्ये दीपकने टोपलीत सजवलेल्या भाज्यांचे चित्र काढले. चौथा प्रश्न, मेहुलने दीपकला काय दिले? उत्तर आहे, मेहुलने दीपकला चाके असलेली छोटीशी पेटी दिली. पुढचा प्रश्न, दीपकने मधल्या सुट्टीत काय केले? उत्तर आहे, दीपकने मधल्या सुट्टीत वर्गशिक्षिकेला भेटून त्यांना सर्व हकीकत सांगितली. पुढचा प्रश्न, कोण कोणास म्हणाले ते लिहा. पहिलं आहे, आई मला हँडसम कसं बनता येईल? उत्तर आहे, दीपक आईला म्हणाला. पुढचा प्रश्न, हँडसम म्हणजे काय रे? उत्तर, आई दीपकला म्हणाली. प्रश्न क्रमांक 3, बघ तुला पसंत आहे का? मेहुल दीपकला म्हणाला. पुढचा प्रश्न, अरेच्चा, पण आज माझा वाढदिवस कुठे आहे? उत्तर काय आहे? दीपक मेहुलला म्हणाला. तर अशा प्रकारे मुलांनो, आज आपण इथे या धड्यामध्ये आपल्याला खरं आणि चुकीचं अजिबात बोलायचं नाही, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा तेज कमी होतो, हे गोष्ट आपण या पाठामधून शिकलेलो आहेत, या धड्यातून आपल्याला शिकायला मिळालं. अशा प्रकारे हा धडा इथेच संपतो. धन्यवाद.